आमदार प्रवीणभाऊ दरेकर सध्या आमच्यासोबत आहे। भाऊ आदिती तटकरे यांनी असं वक्तव्य केले आहेत की अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, आता सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण होईल। कसं बघतात तुम्ही? मला वाटतं प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता नेता त्याला आपल्या पक्षाच्या नेतृत्वानं राज्याच्या सर्वोच्चपदी विराजमान व्हावं असं वाटणं स्वाभाविक आहे। आणि त्याच्यामुळे आता आपल्या पक्षाच्या उपमुख्यमंत्री यांनी भविष्यामध्ये तशा प्रकारचं पद भूषवावं अशा अपेक्षा व्यक्त करणं ही त्या कार्यकर्त्याची भावना आहे। सध्या तरी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आज तरी तो विषय आपल्यासमोर त्या ठिकाणी नाही। आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेत्याप्रती व्यक्त केलेली भावना आहे। नाना पटोले यांनी असा आरोप केले की भोंदूबाबा खरात यांच्या राजकीय दृष्ट्याने वापरलं जात आहे, सत्ताधारी पक्षाची संबंध आहेत त्यांच्या। भोंदू खरातचे शक्तीपीठ महामार्गाच्या रूटवरही जमीन खरेदी केलं होतं, असा आरोप त्यांनी केले। मला वाटतं या प्रकरणाची पाळंमुळं खोदण्याचं कामच या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। त्याच्यामुळे राजकीय हस्तक्षेप कोणाचाही असो त्याचा मुलाइजा ठेवला जाणार नाही हे देवेंद्रजींनी सांगितलं, ते केलं आणि करत आहेत। आणि त्याच्यामुळे कोण राजकीय व्यक्ती संबंधित असतील त्या कुठल्याही पक्षाच्या असल्या तरी कायद्यासमोर सगळे समान त्या ठिकाणी असतात। आता प्रश्न उरला त्यांच्या जागा जमिनींचा पैशाचा, तर या सगळ्या संदर्भामध्ये ती अथॉरिटी चौकशी करते, या संदर्भातली योग्य ते त्याच्यावर कायदेशीर उपचार करून त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होईल। अमरावती शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर यांच्यावर हिंदू मुलींसोबत फसवणूक केल्याच्या, लैंगिक शोषण केल्याच्या आरोप आता होत आहेत। कसं? नाही, अशा प्रकारचे प्रकार अलीकडच्या काळात वाढताना दिसत आहेत। IT कंपनीतना जो काय प्रकार झाला त्यामुळे आता सरकार यावर गांभीर्याने लक्ष देत आहे आणि अशा प्रवृत्ती जिथे जिथे असतील त्यांना शोधलं पाहिजे आणि ठेचून काढलं पाहिजे। रुपाली चाकणकर यांची बहिणीची पण आज चौकशी होत आहे, ते पण शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत। काय? नाही, मला वाटतं कायद्याची जी प्रक्रिया असेल त्याप्रमाणे ज्यांना चौकशी करण्याची आवश्यकता आहे असं वाटेल त्या सगळ्यांची चौकशी होत असते। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।